नाशिक जिल्ह्यानं आज वाढीचे संकेत दिलेले आहेत आणि असं होईल याचा अंदाज आपण कालच्या रविवारच्या व्हिडिओमध्ये केला होता. त्याचा प्रत्यय आज येतो आहे. पिंपळगाव, दिंडोरी, कळवण, देवळा या ठिकाणी बाजारभाव वधारलेले आहेत. एकूणच विचार करता उन्हाळी कांद्याचे दर 50 ते 200 रुपयांनी वाढलेले आहेत. आता यातनं पुढे काय संकेत मिळतात ते आजच्या ॲग्रोशिवारच्या कॉपीरायटेड कंटेंटमधनं समजून घेऊया. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे सोमवार, तारीख आहे 13 एप्रिल 2026. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करूया. उद्या 14 एप्रिलला जयंती आहे आणि पुढे आपण हे सुरू करूया. आजच्या याच्यामध्ये आपण 2-3 भागात बघणार आहोत. मोजक्या काही बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभावही आपण शक्य झालं तर बघणार आहोत. पिंपळगाव आणि लासलगाव त्यातही पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये मागच्या सगळ्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारी पण पिंपळगाव बाजार समितीनं वाढीव बाजारभावाची सलामी दिली होती उन्हाळी कांद्यासाठी. आणि आज तर शेजारी असलेल्या दिंडोरी, कळवण यांनी पण बाजारभाव आणि देवळा यांनी पण बाजारभाव वाढीचे संकेत दिलेले आहेत. तर सुरुवातीला मी कांद्यामध्ये बाजारभाव किती रुपयांनी आणि कसे वाढले ते सरासरी दराच्या माध्यमातून सांगतो. सोलापूर आणि पुण्याची काय परिस्थिती ते पण आपण समजून घेऊ आणि नगरची सुद्धा. असं आहे, पिंपळगाव बसवंतला 6 एप्रिलला 1200 होते, आता 1400 झालेले आहेत. सरासरी दरामध्ये 200 रुपयांची वाढ आहे. लासलगावच्या विंचूर बाजार समितीमध्ये 50 रुपयांची वाढ आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत. दिंडोरी बाजार समितीमध्ये मागच्या सोमवारी 1200 होते, आता 1400 झाले, 200 रुपयांची वाढ आहे. कळवण बाजार समितीमध्ये 950 वरनं 1100 गेले, 150 रुपयांची वाढ झाली आहे. देवळा बाजार समितीमध्ये 100 रुपयाची वाढ होऊन सरासरी 1100 रुपयांवर पोहोचले. साक्री, धुळे जिल्ह्यामध्ये 10 रुपयांची वाढ आहे. बाजारभाव स्थिर आहे, 890 वरनं 900पर्यंत पोहोचलेले आहेत. पुण्यामध्ये लोकल कांद्यामध्ये मात्र 50 रुपयांची घट आहे. सोलापूरला लाल कांद्यामध्ये 100 रुपयांची घट आहे. एकूणच आजचा बाजाराचा कल जो आहे, नाशिक जिल्हा जो कांद्याचे बाजार ठरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आलेला आहे, त्यातही लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समित्यांचे जे बाजारभाव आहेत ते सकारात्मक आहेत. आता आपण सकाळपासूनच व्हॉट्सअप चॅनलवर बाजारभाव टाकत असतो आणि आवकही टाकत असतो. आज पिंपळगावची आवक खूप होती, लासलगावलाही ती बऱ्यापैकी होती, तरी पण बाजारभाव वाढलेले दिसून येत आहेत. याचा अर्थ आता जी साठवणुकीसाठी व्यापारी किंवा जे आडतदार आहे त्यांची कांदा खरेदी सुरू झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये निर्यातीचे चांगले संकेत मिळत आहे. नाफेडची कांदा खरेदी लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे पण व्यापारी वर्गावर आणि एकूणच मार्केट वर्गामध्ये दबाव आलेला आहे. त्यातून या सगळ्या गोष्टींची जरा घाई होते आहे आणि हा आठवडा मी जसं म्हणालो की अक्षय तृतीयेपर्यंत निर्णायक ठरणार. तर त्या पद्धतीनं हे निर्णायक अशा पद्धतीचे हे संकेत देत आहे. काही ठिकाणी ते कमी असणार, काही ठिकाणी वाढणार आहेत. अहिल्यानगरपासून तर ठाण्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्ण अक्षय तृतीयेपर्यंतचे 8 दिवसांचे उन्हाळी कांदा असेल, लाल कांदा असेल, पांढरा कांदा असेल आणि लोकल कांदा असेल, यांचे सरासरी दर काय राहू शकतात, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे, याचं अगदी बारकाईनं अद्ययावत माहितीसह आणि अधिकृत माहितीसह आपण विश्लेषण केलेलं आहे आणि ते विश्लेषण तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकता. आपण आता पुढे जाऊया आजच्या या भागामध्ये. नाशिक पट्ट्यामध्ये जोरदार तेजी. तर नाशिक पट्ट्यामध्ये जसं मी सांगितलं, पिंपळगाव, बसवंत, दिंडोरी, कळवण या मार्केटमध्ये 150 ते 200 रुपयांची तेजी आहे. लासलगाव जो बाजार आहे किंवा लासलगावची विंचूर बाजार समिती आहे, इथे बाजारभाव फार वाढलेले नाही, पण फार घसरलेले नाही, ते स्थिर आहे. थोडेसे वाढीचे संकेत आहे, जास्तीत जास्त बाजारभाव वाढलेले आहेत. याचा अर्थ काय आहे, जसं सांगितलं की दर्जेदार मालाला आता किंमत येत आहे. जो 45पेक्षा जास्त असेल, चांगला सुकवलेला असेल, डबल पत्ती 3 पत्तीचा कांदा असेल, गुलाबी रंग असेल छान असा आणि प्रीमियम क्वालिटीचा असेल, तर त्याला पिंपळगावमध्ये 1600, 1700 आणि इतर ठिकाणी
1400-1500 जास्तीत जास्त बाजारभाव मिळत आहेत. त्यामुळे हा कांदा तुम्हाला या आठवड्यात जर तुम्ही विकत असाल तर तुम्हाला चांगले बाजारभाव मिळून देईल. पिंपळगाव आणि लासलगाव हे राज्याचेच नव्हे तर देशाच्या आणि परदेशाच्या मार्केटवर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे तिथला 1400 रुपये सरासरी दर हा पॉझिटिव्ह सिग्नल आहे. मला काही शेतकऱ्यांनी विचारलं होतं, फेसबुकवर तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ, तर तिथे काही शेतकरी आपल्या फेसबुक चॅटिंगच्या माध्यमातून कॉन्टॅक्टमध्ये असतात. ते म्हणाले की साधारण 1500-1600 सरासरी होईल का? हा 2 दिवसांपूर्वीचा प्रश्न होता. मी म्हणालो नाही होणार, पण 1500-1600 जास्तीत जास्त जाऊ शकतात. तर आता असं जे आहे ते माझं वक्तव्य जे होतं ते 2-3 दिवसांपूर्वीचं त्यांना उत्तर दिलेलं होतं. तर त्यातनं आता मी असं सांगू शकतो की होय, पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 1400-1450 पर्यंत सरासरी आहे, 1500 जाऊ शकतात सरासरी दर. जास्तीत जास्त 1800 पर्यंत पोहोचलेले आहे. आता येणाऱ्या काळात काय ते बघूया. आता हा सगळा बदल मोठा सिग्नल देतो आहे. केवळ सरासरी दर वाढलेला आहे का? माझं नेहमी शेतकरी बांधवांना आव्हान असतं की जास्तीत जास्त दराच्या ज्या सोयाबीन, मका, कापसाच्या ज्या पावत्या फिरतात, कांदा दराच्या पूर्वी फिरायच्या, पण त्या पावत्या 1-2च नगांना मिळतात. मग किमान दर जे आहे ते तुम्ही बघत जा. किमान दर, कमाल दर आणि सरासरी दर बघा. तर इथे कमाल दर किंवा जास्तीत जास्त दर वाढलेले नाही, तर किमान दरात सुद्धा दरवाढ झाली आहे, ती पण 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपयांनी. जास्तीत जास्त दरसुद्धा वाढलेले आहेत. आता पिंपळगावचं उदाहरण घेऊया. इथे जास्तीत जास्त दर मागच्या आठवड्यात होते 1488, ते गेले आता 1825. दिंडोरीमध्ये मागच्या आठवड्यात होते 1407, या आठवड्यात गेले 1637 रुपये. याचा अर्थ काय आहे की प्रीमियम कांद्याची डिमांड आता तयार व्हायला लागली आहे. चांगल्या कांद्याला चांगला बाजारभाव, चांगला पैसा, रोकडा पैसा मिळतोय. रोकडा माल, रोकडा पैसा. आता लासलगावचं थोडंसं विश्लेषण करूया. लासलगावमध्ये आहे की इथे 50 रुपयांची वाढ आहे. मी विशेषतः विंचूरचं विश्लेषण करतो आहे. म्हणजे पुरवठा अजूनही तिथे मोठा आहे, मागणी टिकून आहे, पण मार्केट जे आहे ते स्थिर आहे, बॅलन्स आहे. त्यामुळे तिथे पण तुम्हाला चांगली संधी येणाऱ्या काळात मिळू शकते. आता लाल कांदा अजूनही पुण्यामध्ये किंवा सोलापूरमध्ये दबावाखाली आहे. लाल कांद्याचा विषय संपला आहे, पण तरी पण मी ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी सांगतो. पुण्यामध्ये 50 आणि सोलापूरमध्ये 100 रुपयांनी लाल कांद्याचे दर घसरलेले आहेत. कारण स्वाभाविक आहे, उन्हाळी कांदा आहे, लोकल कांदा आहे, फुरसुंगी कांदा असेल किंवा तिथला स्थानिक जो उन्हाळी कांदा आहे तो आला आहे, आणि गरवा कांदा कुठल्या ठिकाणी असं जे म्हटलं जातं, त्यामुळे इथले लाल कांद्याची डिमांड कमी झालेली आहे. थोडक्यात बाजार आता दोन भागात विभागला आहे. उन्हाळी कांद्याचे दर वाढत चालले, लाल कांद्याची मागणी आता कमी होईल, त्याचा पुरवठाही कमी आहे, आणि थोडक्यात लाल कांद्याचा दबाव जो आहे तो आता येणाऱ्या काळात संपत चाललेला आहे. आज काहीतरी 25-30 गाड्या लाल कांद्याच्या आल्या होत्या, काहीतरी 500च्या 700 पैकी लासलगावमध्ये. सकाळी तुम्ही बघू शकता. माझा अंदाज हा आकडा थोडा चुकू शकेल, पण मी काय ते पाठ केलं नाही. तर यावरनं लाल कांद्याचा दबाव, बाजारभावाचा जो दबाव होता तो आता कमी होईल, आणि येणाऱ्या काळामध्ये लाल कांद्याची डिमांड कमी झालीच आहे. उन्हाळी कांद्याचे दर वाढीचे संकेत आहेत. मात्र तुम्हाला सावधतेने व्यवहार करायची गरज आहे. फार काही मी तुम्हाला हे घेणार नाही. आता स्पष्ट अंदाज जो आहे, पिंपळगावला 1400 ते 1600, दिंडोरीला 1400 प्लस, कळवणला 1100 ते 1300, आणि जर लासलगावमध्ये सुद्धा 100 रुपयांची वाढ झाली तर संपूर्ण राज्यामध्ये तेजी येणार कन्फर्म आहे. खूप नाही येणार, पण थोडीशी वाढ होणार, थोडीशी तेजी होणार. तर ही पुढची रेंज आहे. या आठवड्याची रेंज काय असणार आहे? पिंपळगावला 1400-1600. हे आणखी एक सांगतो, ही सगळी रेंज आणि हे विश्लेषण ॲग्रोशिवारचं कॉपीरायटेड कंटेंट आहे. कॉपी करायचा प्रयत्न करू नका. जे कोणी यूट्यूबर आहे त्यांची नावं मी मागे घेतलेली होती, कृषी साथी वगैरे, ते जसंचे तसं कॉपी करत होते. त्यामुळे हे रजिस्टर चॅनल आहे, याचे कॉपीराईट्स घेतलेले आहेत. ते केवळ यूट्यूबवर नाही तर एरवी सगळ्या गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये हे कॉपीरायटेड आहे.
शेतकऱ्यांना मात्र ही माहिती फ्री आहे. पण परत एकदा हा अंदाज सांगतो. पिंपळगावला 1400 ते 1600, दिंडोरीला 1400 प्लस, कळवणला 1100 ते 1300 असे बाजारभाव राहू शकतात. राहतीलच असं नाही, शक्यता आहे. तुम्हाला नीट लक्ष ठेवून विक्री करावी लागेल या ठिकाणी. आणि लासलगावमध्ये 100 रुपयांची जर वाढ झाली शेतकरी बांधवांनो, तर सगळ्या राज्याचं गणित बदलेल. या तिन्ही चारही बाजार समित्यांचा प्रभाव संपूर्ण राज्यामध्ये पडू शकतो. आणि मग सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल किंवा पुणे असेल, या ठिकाणी बाजार मजबूत होईल, तेजी पण येईल. ते किती येईल ते आपल्याला येणाऱ्या काळात ठरेलच. याचा ऑलरेडी मी जॉईनच्या बटनावर तुम्ही केलं तर ते क्लिक करून ते तिथे व्हिडिओ ठेवलेले आहेत. आणि अचानक आवक वाढली, दुसरा एक धोका आहे. तर भाव खाली पण येऊ शकतात, आले तर एकदम 200-300 रुपयांनी येईल. हे मी नाशिक जिल्ह्याचंच सांगतो आहे. त्यामुळे याच ठिकाणी दोन्ही बघूनच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. शेतकऱ्यांसाठी सल्ला काय आहे? चांगला क्वालिटी माल असेल तर थांबून विक्री करा. मध्यम लो क्वालिटी असेल तर टप्प्याटप्प्याने विक्री करा. साठवणूक करताना काळजी घ्या. ओलसर कांदा वगैरे कसा साठवायचा हे तुम्हाला सांगायची गरज नाही. एकूणच आजच्या बाजारातून स्पष्ट होतं आहे की कांद्याची तेजीची सुरुवात आहे, पण अजून पूर्णपणे तेजी येईल याची खात्री आपल्याला झालेली नाही. या आठवड्यात गुरुवारपर्यंत आपल्याला बाजारभावाच्या अंदाजावरनं ते कळेल. अशा रोजच्या अचूक विश्लेषणासाठी ॲग्रो शिवार चॅनलला सबस्क्राईब करा, माफ करा, व्हिडिओ लाईक करा. तुमच्या भागातील दर काय आहे? तुम्हाला आज कांदा विकला तर किती भाव मिळाला ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जोडून राहा. धन्यवाद.